आता आपण सोडवणार आहोत क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 हा कसा आहे आपल्याला, तर आपल्याला फिल इन द ब्लँक्स टाईपचा क्वेश्चन आहे, ॲक्टिव्हिटी बेस आपल्याला क्वेश्चन आहे. तर चला आपण सोडवूया क्वेश्चन. इन द ॲडजॉइनिंग फिगर सर्कल्स विथ सेंटर्स एक्स अँड वाय टच each other at point Z, a secant passing through Z intersects the circle of point A. It respectively prove that radius XA is parallel to radius YB. Fill in the blanks and complete the proof. कन्स्ट्रक्शन करायला सांगितलेली आहे. तुम्हाला इथे तुम्ही याची फिगर काढू शकता. ड्रॉ सेगमेंट एक्स झेड अँड सेगमेंट वाय झेड. प्रूव्ह बाय थिअरम ऑफ टचिंग सर्कल्स पॉईंट एक्स झेड वाय आर कोलिनियर. देअरफॉर एक्स झेड ए कॉन्ग्रंट अँगल बी झेड वाय अपोजिट अँगल्स. जिथे जिथे त्यांनी आपल्याला फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत तिथे आपण काय करूया, त्यांनी इथे आपल्याला दाखवलेल्या आहेत अंडरलाईन, तर आपण अंडरलाईन करूया. लेट अँगल एक्स झेड ए इज इक्वल टू अँगल बी झेड वाय ए इक्वल टू ए. हे आपलं फर्स्ट इक्वेशन झालं. नाव सेगमेंट एक्स ए कॉन्ग्रंट सेगमेंट एक्स झेड रेडियो ऑफ द सर्कल. therefore angle XAZ equal to angle BYZ equal to A. Isosceles triangle theorem हे आपलं झालं सेकंड इक्वेशन. सिमिलरली सेगमेंट YB congruent segment YZ radio of the circle. Therefore angle BZY equal to angle AZX is equal to A. Isosceles triangle theorem हे झालं आपलं इक्वेशन नंबर 3. इथे मी चुकून शब्द पुन्हा परत लिहिला होता म्हणून मी त्याला वायटिंग लावलेली आहे. तुम्ही घरी लिहिताना वायटिंग लावू शकता, पण पेपरमध्ये आपल्याला वायटिंग घेऊनही जायची नाही आहे आणि वायटिंग लावायचीही नाही आहे पेपरमध्ये. सरळ सरळ तिकडे लाईन मारा पेननी किंवा पेन्सिलने, म्हणजे कटआउट आहे. हे तुमच्या सुपरवायझरला, हे तुमच्या जो एक्झामिनर आहे त्याला कळेल. Therefore from 1, 2 and 3 angle XAZ equal to angle YBZ. Therefore radius XA parallel to radius YB. Alternate angle theorem. Question number 8 आहे आपला. Circles with centers X and Y touch internally at point Z. Segment BZ is a chord of bigger circle and it intersects smaller circle at point A. Prove that segment AX parallel to segment BY. आपण आता स्टेन्सिलच्या साह्याने जे आहे दोन्ही सर्कल्स टचेस सर्कल्स काढून घेऊया. थोड्याची घरी प्रॅक्टिस करा, म्हणजे तिकडे तुमचे हे परफेक्ट येऊ शकतील. आला बघा. आणि आता नावं द्या त्यांना. अजून काढायचं राहिलं का? ओके. असं पकडूया, इथे असं पकडूया. ओके. आणि हां
हे करूया आणि आपण कन्स्ट्रक्शन करणार आहोत म्हणून याला नाव देऊया BAX आणि Y. ओके, आता आपण गिवन लिहून घेऊया. Y इज अ सेंटर ऑफ bigger circle, line BY is a radius of bigger circle, X is the center of smaller circle, line AX is a radius of smaller circle, center X and Y touch internally at point Z, center X and Y touch internally at point Z, segment BZ is a chord of a bigger circle BAZ. प्रूफ करायचं आहे सेगमेंट AX पॅरलल टू सेगमेंट BY. कन्स्ट्रक्शन आपण केलेलं आहे YZ आणि करताना काय झालेलं आहे YXZ जे आहेत ते कोलिनियर पॉईंट्स आलेले आहेत. आता प्रूफ करायला सुरुवात करूया. इन ट्रायंगल XAZ line AX congruent line XZ radii of the circle, therefore angle XAZ congruent angle XZA. X isosceles triangle theorem हे आपलं फर्स्ट इक्वेशन झालेलं आहे. इन ट्रायंगल YBZ line YB congruent line YZ radii of the circle, therefore angle YBZ congruent angle YZB. isosceles triangle theorem आपलं जरा सेकंड इक्वेशन. अँगल YZB कॉन्ग्रंट अँगल XZY. आता काय झालेलं आहे कॉमन अँगल थर्ड हे आपलं इक्वेशन झालेलं आहे. फ्रॉम 1, 2 and 3 अँगल XAZ कॉन्ग्रंट अँगल YBZ, therefore लाईन AX पॅरलल टू लाईन BY. आणि हा आपला येणार आहे कशामुळे झालेला आहे XAZ. बघूया आपण एकदा XAZ आणि YBZ. XAZ आणि YBZ कसे आहेत हे आपले C दिसतो आहे आपल्याला. करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत हे. मग आपण इथे तसं रिझन लिहूया. करस्पॉन्डिंग अँगल्स थेरम.